नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही सादर करतो तुमच्या आणि आमच्या जगातील श्रेष्ठ लोकांना, मोठ्या लोकांना, ताकदवान लोकांना, असे लोक ज्यांना जनतेला प्रश्न विचारायचे आहेत, असे लोक ज्यांच्याकडून लोकांना स्पष्टीकरण हवं असतं, आरोप लावायचे असतात. सादर आहे आजचा खटला आपकी अदालतमध्ये. बिजनेस टायकून विजय माल्या आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आपकी अदालतमध्ये पाहुणे सुद्धा आहे, जनता सुद्धा आहे, जनतेचे जज सुद्धा आहे. याआधी की आजचा खटला सुरू करू, आजचे जज दिलीप चेरियन यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. कारवाई सुरू करण्यात यावी. खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप विजय माल्या यांच्यावर. आपकी अदालत मध्ये बिझनेस टायकून विजय माल्यांवर आरोप आहे की हे रंगेल स्वभावाचे आहे. विजय, तुमच्या चाइल्डहुड बद्दल बोलायचं झालं तर मी वर्तमानपत्रात वाचलं, असं म्हणतात की तुम्ही बिगडे दिल शहजादे होता, स्पॉइल्ड सन ऑफ अ रिच फादर. बिगडे दिल शहजादा. दिल तर तसं ठीक होतं, शहजादा तर कधीच नव्हतो. माझे वडील तर खूपच स्ट्रिक्ट होते. असायलाच हवं होतं तुमच्या बरोबर. असं नाही म्हणत की मी खोडकर नव्हतो. अजून सुद्धा थोडा खोडकरपणामध्ये मजा येते. परंतु असं म्हणणं योग्य नाही की आय वॉज स्पॉइल्ड, बिकॉज माय फादर सेट व्हेरी व्हेरी हाय स्टँडर्ड्स फॉर मी, आणि मला खूपच कष्ट करावे लागले. 400 रुपये पगार देत होते तुमचे वडील तुम्हाला? हो, 400 रुपयाचा पगार माझा होता, आणि आणि तो पगार 3-4 वर्ष वाढला सुद्धा नाही, इन्क्रीमेंट सुद्धा नाही मिळालं मला. आणि ओरडायचे सुद्धा खूप तुम्हाला? हो, वडील तर रागवायचे खूप मला. आई जरा थोडी तसं प्रेमाने, शांतपणे समजवायची मला. परंतु ऑल इन ऑल चांगला निघालो मी. परंतु असं सगळं होतं, जर वडील स्ट्रिक्ट होते, 400 रुपये पगार द्यायचे, मी असं सुद्धा ऐकलं की जर तुम्ही एखादं लेटर लिहिलं तर ते आधी वाचलं जायचं. अगदी बरोबर आहे. असं असून सुद्धा इतके कसे बिघडलात तुम्ही? वडिलांनी मला तर हाथीदह बिहारमध्ये आधी पाठवलं, त्याच्यानंतर शहाजतपूर उत्तर प्रदेशमध्ये. आणि मी जेव्हा गाडी मागितली त्यांनी नकार दिला. मला एक सायकल देऊन टाकली. तर तिथेच थोडा मी सुधारलो. पण मी इन्व्हेस्टिगेट केलं तर असं समजलं की तुम्ही तुमच्या मुलाबरोबर अजिबात स्ट्रिक्ट नाही आहात. नाही, मी तर खूप स्ट्रिक्ट आहे. आणि ठीक आहे, आजकालच्या काळामध्ये तर 18 वर्षाच्या मुलाला तर मी खोलीच्या आतमध्ये तर बंद नाही करू शकत. परंतु बोर्डिंग स्कूलमध्ये राहिला आहे तो. आता कॉलेजला जात आहे, परत बोर्डिंग करत आहे. तर बोर्डिंगमध्ये तर इनबिल्ट डिसिप्लिन आहे. आणि जेव्हा ते सुट्ट्यांमध्ये येतात इकडे तर ठीक आहे, थोडीफार पार्टी करतो. या वयामध्ये नाही केलं तर कधी करणार? तुमच्या वडिलांनी तुम्हाला 25 वर्षांच्या वयापर्यंत सायकल सुद्धा दिली नव्हती आणि तुम्ही त्याला 18 वर्षाच्या वयामध्येच एअरक्राफ्ट गिफ्ट केलं होतं. त्याला बिचाऱ्याला तर गाडी सुद्धा चालवायला येत नाही, आणि तुम्ही एअरक्राफ्ट बद्दल बोलत आहात. मी त्याच्या वाढदिवसानिमित्त माझी एअरलाइन्स लॉन्च केली. तर मीडियाने लिहिलं की मी त्याला एक गिफ्ट दिलं आहे. तर हीच मीडिया जी आहे ते लिहित असतात आमच्या लाईफस्टाईल बद्दल. आता मी काय करू? मी तुम्हाला म्हणालो, मी तर थिक स्किन झालो आहे. तुम्ही लाईफस्टाईल चेंज सुद्धा करू शकता मीडियाला खुश करण्यासाठी. आता मीडियाला खुश करायला गेलो तर माझं नुकसान सुद्धा नाही झालं पाहिजे ना मग. मी तर वर्क हार्ड अँड प्ले हार्डच्या फिलॉसॉफीने मी आपलं आयुष्य जे आहे, आय लिव्ह इट दॅट वे. एक्सपेन्सिव्ह कार्समध्ये फिरणं, रेसिंगची आवड असणं, घोडे पाळणं, हाय फ्लाइंग लाईफ लीड करणं, आणि तुम्ही म्हणता की खूप कष्ट करता, तुम्ही खूप हार्डवर्किंग आहात.
हो सर, परंतु हे फास्ट कार्स, रेस हॉर्सेस वगैरे वगैरे जे तुम्ही म्हणत आहात, केवळ हेच नाही, पैसा जो लागतो अशा छंदासाठी, तो तर आधी कमवावा लागतो ना. ते तर वडील कमवून ठेवून गेले होते ना. हो, परंतु जसं तुम्ही म्हणत आहात, की वडील त्यांनी कमावून जो आमच्यासाठी ठेवला आणि आमचे जे लाईफस्टाईल आहे, तो जो काही ठेवला, तो कधीच संपला सुद्धा असता. तर आता जो चालू आहे, याचा अर्थ असा आहे, की मी कष्ट करून कमावत आहे आणि म्हणूनच मी खर्च करत आहे. ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा तुम्ही बिझनेस सांभाळला होता वडिलांच्या डेथ नंतर कमी वयामध्ये तुम्ही चेअरमॅन बनला होता तेव्हा सगळेजण असं म्हणाले होते की आता हा ही कंपनी उद्ध्वस्त करूनच सोडेल. अगदी बरोबर बोलत आहात. अगदी बरोबर बोलत आहात, परंतु त्या दिवसांमध्ये युबीचा शेअर प्राइस ₹19 होता, आज 500च्या वर आहे. तर दॅट सेज समथिंग. हेच लोकांना जाणून घ्यायचंय की कसं करता कारण तुम्ही काम करताना तर दिसून येत नाही. तुम्ही कधी पार्टीज मध्ये दिसून येता. मी रेकॉर्ड पाहिला की एका वर्षामध्ये मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को 36 टाइम्स तुम्ही ट्रॅव्हल्स केलेलं आहे. हो, ही गोष्ट खरी आहे, परंतु मी इतकंच म्हणेन, की मीडिया आमच्या मागे फिरत असतात पार्टीमध्ये. अ, दुःखाची गोष्ट आहे, की मीडिया आमच्या ऑफिसमध्ये पोहोचत नाही. तर त्यामुळे जे काही दिसून येतं, ते केवळ पार्टीच्या वेळी दिसून येतो. मी तर मीडियाला इन्व्हिटेशन देईल, की एकदा आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा या. तर मग ते स्वतः बघतील, की किती काम करतो मी. एक कॉन्ट्रोवर्सी मीडियामध्ये मी बघितली होती जेव्हा तुम्ही किंगफिशरचं कॅलेंडर काढलं होतं. हो, एकापेक्षा एक मोठ्या मॉडेलला स्विमसूट मध्ये तुम्ही दाखवलं. हो. स्विमसूट सुद्धा कपडे असतात आणि कोणी समुद्राच्या किनारी गेले तर सलवार कमीज तर घालून नाही जाणार ना. पण तुम्ही तर घेऊन जातात समुद्राच्या किनाऱ्यावर. तर त्यामुळे या देशाच्या तिन्ही बाजूंना समुद्र तर आहे ना. पण मी असं ऐकलंय की यावेळी तुमचा प्लान आहे त्यांना फॉरेस्टमध्ये घेऊन जाण्याचा. ते तर फॉरेस्टमध्ये सुद्धा पूल्स असतात, रिसॉर्ट्स असतात. तर कॅलेंडरचं नाव सुद्धा स्विमसूट स्पेशल आहे. आणि यावेळी आणखी एक गोष्ट मी म्हणेन, की मी यंग डिझायनर्स, अपकमिंग डिझायनर्स कडून सगळ्या डिझाईन्स मागवल्या आणि त्यांचे स्विमसूट्स आम्ही सादर केले यावेळी कॅलेंडरमध्ये. आणि तुम्हाला माहीत असेल, की किंगफिशर कॅलेंडर वन द फॅब अवॉर्ड्स इंटरनॅशनली ॲज द बेस्ट कॅलेंडर इन द वर्ल्ड. विजय साहेब, जेव्हा कधी मीडिया तुमच्याबद्दल लिहिते तर त्यामध्ये जास्त उल्लेख या गोष्टीचा असतो की तुम्ही यॉटवर पार्टी दिली जी रात्री सुरू झाली आणि सकाळपर्यंत चालू होती. लोक डिनर न करता येतात आणि ब्रेकफास्ट करून जातात. मीडिया सुद्धा तेच करतात. किंवा मग चर्चा होते या गोष्टीची की तुम्ही किती हाय फ्लाइंग आहात. किंगफिशर एअरलाईनचे मालक असताना लो फ्लाइंग तर नसणार ना मी. तर मी तर हाय फ्लाइंगच आहे. केवळ इथे इंडियामध्ये या देशामध्ये खूप हिपोक्रसी आहे आणि कुणीही आपल्या मनाप्रमाणे इफ दे लिव्ह तर त्यांना क्रिटिसाइज करतात लोक. आणि तुम्ही विदेशात गेला तर खूप सारे मिलियनर्स आहेत. त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठे मोठे यॉट्स आहेत, प्रायव्हेट जेट्स आहेत, सगळं काही आहे. त्यांच्याबद्दल लोक कमी लिहितात. इथे आपल्या देशामध्ये कुणी केलं तर मग लोक क्रिटिसाइज करतात. ही गोष्ट तर चुकीची आहे. तुम्हाला वाईट वाटतं जेव्हा असं क्रिटिसिझम होतं तेव्हा? नाही सर, आता तर मी तर खूप थिक स्किन झालो आहे. म्हणजे इतकी काही मी चिंता करत नाही. कारण मी तर स्वतःला डिफेंड करून करून थकलो आहे. तर मी म्हणालो यांना जितकं लिहायचं असेल लिहू द्या. माझ्या ज्या कंपनीचा रिझल्ट आहे, मी जी अचीव्हमेंट करू शकेन आपल्या आयुष्यामध्ये, लेट देम जज इट बाय दोज रिझल्ट. विजय, बरेचसे आरोप आहेत, प्रश्न आहेत, जनतेचे सुद्धा प्रश्न विचारूयात, पण आपल्याला एका ब्रेकसाठी थांबावं लागेल. ब्रेक नंतर बिझनेस टायकून विजय माल्या यांच्यावर जनतेचा खटला चालूच राहील. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत
इंडस्ट्रियलिस्ट विजय माल्या. आपकी अदालतमध्ये बिझनेस टायकून विजय माल्ल्यांवर आरोप आहे की हे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे मानतात. विजय साहेब, तुम्ही बातम्यांमध्ये असता. प्लेबॉय इमेजमुळे, हाय फॅशनमुळे, स्विमसूट कॅलेंडरमुळे, फास्ट कार्समुळे ही सध्याची गोष्ट आहे. परंतु जर काही वर्ष मागे गेलो, 1986 मध्ये तुम्ही यामुळे बातम्यांमध्ये असायचात कारण तुमच्या घरी ऑफिसवर रेड व्हायची, तुम्हाला अरेस्ट केलं गेलं होतं. ती इन्कम टॅक्सची रेट झाली होती. आता जास्त इन्कम असेल तर रेड तर होणारच. अडचण तर ही होती या देशामध्ये की काही लोक समजायचे की टॅक्स इन्व्हेजन होत आहे तर रेड करायचे. माझं म्हणणं असं होतं आणि आता सुद्धा मी हेच म्हणेन की इन्व्हेस्टिगेशन इज द प्रेरोगेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट. परंतु इन्व्हेस्टिगेशनमध्ये जरा आदर असला पाहिजे. मी असं म्हणेन की केवळ भारतामध्ये असं इन्व्हेस्टिगेशन होत नाही, सगळीकडे होतं, विदेशामध्ये सुद्धा होतं. बट इन्व्हेस्टिगेशन्स आर कंडक्टेड बाय सम डिग्निटी अँड ग्रेस. इथे जे आहे ते रेड करायचे, घरी यायचे, कुलूप कपाट सगळं मोडून टाकायचे, अशी फिलिंग होती की गिल्टी अंटिल यू आर प्रूव्ड इनोसंट. अरेस्ट सुद्धा केलं होतं. हो, बंगलोर एअरपोर्टवर अरेस्ट केलं, परंतु मला लगेच बेल सुद्धा मिळाली आणि ही रेड आणि मी जे अरेस्ट झालो होतो हे शॉ वॉलेसमुळे झालं होतो. कारण शॉ वॉलेसच्या मॅनेजमेंटने सरकारला एक कंप्लेंट दिली की मी फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्टच्या व्हायोलेशनमध्ये शॉ वॉलेसचे ओव्हरसीज शेअर्स मी खरेदी केले होते. त्यांचे ॲक्युजेशन्स हे होते. तर त्यामुळे त्यांनी रेड केली. मी निर्दोष बाहेरसुद्धा आलो आणि आता तर मी शॉ वॉलेससुद्धा घेतलं. सन 2000 मध्ये आरोप हा लागला होता की रिझर्व्ह बँकेकडून परमिशन न घेता तुम्ही किंगफिशरच्या लोगोचा वापर केला. त्यामुळे तुमच्यावर एन्फोर्समेंट डायरेक्टरने केस केली. खेराचा खटला झाला. मी कुठलंही चुकीचं काम नाही केलं. एक होमग्रोन सुपर ब्रँड किंगफिशर जे आहे त्याला विदेशामध्ये पोहोचवणं माझं काम होतं, अजूनसुद्धा आहे. इट शुड बी अ मॅटर ऑफ प्राईड दॅट समथिंग फ्रॉम इंडिया हॅज बिकम सो पॉप्युलर ग्लोबली. आता हे सन 2005 मध्ये लोक म्हणत आहेत की इंडियन मल्टीनॅशनल असलं पाहिजे. मी तर सन 78 मध्ये युबीला इंडियाची मल्टीनॅशनल कंपनी बनवलं होतं आणि त्याच्यामुळे सगळी रेड, सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं. मी तर ॲक्विटेड झालो, निर्दोष बाहेर आलो. परंतु आता बघा काळ कसा बदलला आहे. हेच विचारायचं आहे की कसा काळ बदलला. इन्कम टॅक्सची केस झाली, तुम्ही सुटलात. एन्फोर्समेंटची केस लागली, तुम्ही सुटलात. शॉ वॉलेसचे आरोप लागले, तुम्ही ती कंपनी विकत घेतली. तुम्ही हे सगळं मॅनिप्युलेट केलं असेल. त्यामुळेच तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मला सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिशिएशन, राष्ट्रीय सन्मान, सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन ॲज वन ऑफ द हायेस्ट टॅक्स पेयर्स मला मिळालं. कसं मॅनेज केलं, जनतेला सुद्धा यामागचं रहस्य सांगा, सिक्रेट काय आहे. काही मॅनेज करण्याची गरजच नव्हती. जेव्हा when somebody is innocent, he cannot be forcibly made guilty. I don't do any wrong things. I don't have any need to do wrong things. विजय साहेब, असे मी तर बरेचसे आपला टॅक्स योग्य प्रकारे भरतो, माझ्या कंपनीज कायद्याप्रमाणे चालवतो आणि असे खूप सारे डिपार्टमेंट्स जे विचार करतात की याची इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे कारण ही टेक्निकॅलिटी ठीक नाहीये, ते ठीक नाहीये आणि मोठा व्यापार या देशामध्ये चालवणं खूप कठीण काम आहे. असे लोक आहेत गव्हर्नमेंटमध्ये जे थोडेफार चावी लावू शकता. चावी लावण्यामध्ये मजा घेतात लोक. तुम्हाला आता सुद्धा चावी लावतात काही लोक की घाबरतात तुम्हाला? ते कुलूपच देत नाही त्यांच्यासमोर तर चावी कुठून लावणार. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की तुम्ही पॉलिटिक्समध्ये यामुळे आलात म्हणजे तुमचा इन्फ्लुएन्स वाढू शकेल, तुम्ही वाचवू शकाल स्वतःला. या संदर्भात आमचे आरोप आणि प्रश्न आहेत. त्याच्या आधी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर विजय माल्या यांच्यावर जनतेचा खटला चालूच राहील. आम्ही परत येऊ नवीन आरोप आणि प्रश्नांबरोबर.
आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या आरोप आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत बिझनेस टायकून विजय माल्या. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप विजय माल्या यांच्यावर. आपकी अदालतमध्ये उद्योगपती विजय माल्यांवर आरोप आहे की हे बिझनेससाठी राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. विजय साहेब, हे खरं आहे का की तुम्ही पॉलिटिक्समध्ये यासाठी आला होतात कारण तुम्हाला खूप त्रास व्हायचा गव्हर्नमेंटमुळे, सरकारमुळे, पॉलिटिशियन्समुळे, मग तुम्ही विचार केला की मी स्वतःच पॉलिटिशियन बनेन? राज्यसभा मध्ये मेंबर असताना सुद्धा टॅक्स इन्व्हेस्टिगेशन सुद्धा चालूच होतं. मी तर हे विचारतोय की राज्यसभेचा मेंबर बनण्यासाठी किती पैसा दिला तुम्ही? त्यामुळे मी बीजेपीच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला हरवून निवडून आलो मी. त्यामुळेच बीजेपीने माझ्यावर कर्नाटक हायकोर्टमध्ये केस सुद्धा केली की मी NRI आहे आणि त्यामुळे मी एलिजिबल नाही आहे. बट आय वन दॅट केस ॲज वेल. आणि जेव्हा मी त्या अदालतमध्ये सुद्धा मी निर्दोष बाहेर आलो, तर तुम्ही तर पुन्हा विचाराल की त्याची किंमत काय होती. त्याची किंमत ही होती की वकील माझा चांगला होता. हे तुम्ही एकटे असे व्यक्ती आहात ज्यांनी सन 2003 मध्ये जनता पार्टी जॉईन केली आणि जॉईन करताच त्या पार्टीचे वर्किंग प्रेसिडेंट बनलात. कधी वर्कर नव्हता तुम्ही पार्टीचे, सरळ वर्किंग प्रेसिडेंट. मी तर हेगडे साहेबांची शिकवण होती आणि त्यांच्या सांगण्यावर मी आधी JDU मध्ये सामील झालो आणि मी JDU मध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होतो आणि JDU मधून मी जनता पार्टीमध्ये गेलो हेगडे साहेबांच्या सांगण्यावरून. आणि हेगडे साहेबांची इच्छा अशी होती की जनता पार्टीच्या सिम्बॉलवर कर्नाटकमध्ये निवडणूक लढली हे जावी. सांगा जनतेला की तुमच्या पार्टीने 148 सीट्सवर निवडणूक लढली आणि सगळ्याच्या सगळ्या हारल्या. ठीक एक आहे, सीट तर- हारलो. ठीक एक आहे, सीट हारलो. तर जिंकले असता. हो, 1000 वोट्स लेस देन 1000 वोट्सने 20 कॅन्डिडेट्स हरले. आणि जेव्हा 50 आणि 60,000 वोट्स लागतात तेव्हा 1000 वोट्स काहीच नसतात. बट मोर इम्पॉर्टंटली तुम्ही हे लक्षात घ्या की जनता पार्टीने कर्नाटकातले सगळे 4% वोट पोल केले. याबद्दल मला थोडं बोलायचं आहे की दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ द एफर्ट्स दॅट वेंट इन. आणि आंध्र प्रदेश जिथे काँग्रेसची स्वीप होती, 2 सीट तर घेऊन आलो आम्ही. विजय साहेब, आम्ही पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये जे नेबरहूडची पॉलिटिकल हिस्ट्री आहे, एशियाची पॉलिटिकल हिस्ट्री आहे, केवळ 2च लोक असे पाहिले ज्यांनी पार्टी बनवली, निवडणूक लढली आणि एक सुद्धा सीट नाही जिंकले. एक विजय माल्या आणि दुसरे इम्रान खान. मी खुश आहे की तुम्ही इम्रान खान आणि मला तुम्ही कम्पेअर करत आहात. ते सुद्धा सेलिब्रिटी आहेत जसे तुम्ही म्हणताय. त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल लोक मीडिया लिहितात ना, तेव्हा ही गोष्ट याचा अर्थ असा आहे ठीक की आहे. अशा लाईफस्टाईल वाल्यांना जनता वोट नाही देत. हो, ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे. परंतु मी मग जनता पार्टीला जे जॉईन केलं ना मी. हे सुद्धा खरं आहे का की वोट घेण्यासाठी तुम्ही टिपू सुलतान यांची तलवार सुद्धा खरेदी केली, 1.5 करोड रुपये खर्च केले? मी टिपू सुलतानची तलवार खरेदी केली 1.5 करोड रुपयांमध्ये निवडणुकीसाठी नाही. आणि त्याच्यानंतर मी साधारण आपल्या पैशांनी 10 करोड रुपये खर्च करून टिपू सुलतानच्या अजून आणखी वॉर मेमोरियल मी लंडनमध्ये घेतले. हे सगळं माझ्याकडे आहे. मी बाहेर ठेवलं आहे. आणि माझं मत हे आहे की टिपू सुलतानचं म्युझियम बनवावं बेंगलोरमध्ये. आणि सरकारकडून जेव्हा मला सगळी परमिशन मिळेल तेव्हा हे सगळं मी इंडियामध्ये आणेन. कारण त्या तलवारबद्दल इतक्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या आणि कस्टमवाल्यांनी आम्हाला इतका त्रास दिला. 7 महिने तुम्ही ती जी तलवार खरेदी केली होती त्याबद्दल कुणाला सांगितलं नाही. जेव्हा लोकसभेचं इलेक्शन आलं त्यावेळी तुम्ही अनाउन्समेंट केली. नाही, अजिबात नाही. ही चुकीची गोष्ट आहे. आणि इलेक्शनसाठी असतं तर मी आणखी इतका पैसा खर्च करून टिपू सुलतानचं आणखी वॉर मेमोरेबिलिया का घेतलं असतं. आणि आता तर इतकं आपल्या कडे सामान आहे टिपू सुलतानचं ऑफ ग्रेट हिस्टॉरिकल व्हॅल्यू की हे सगळं एक गोळा केलं तर चांगलं एक म्युझियम, हिस्टॉरिक म्युझियम बनू शकतं. परंतु आणि तुम्ही जाऊन वोट मागू शकता की बघा मी टिपू सुलतानच्या सगळ्या गोष्टी घेऊन आलोय, मला वोट द्या. मी केवळ टिपू सुलतानची तलवार आणि वॉर मेमोरेबिलिया दाखवून मी वोट नाही मागणार. मी तर सगळ्या जनतेला हेच सांगेन की आपकी अदालतचा प्रोग्राम बघून मला वोट द्या. पण तुम्ही पहिले पॉलिटिशियन आहात जे लोकांना एन्करेज करता पिण्यासाठी. बिकॉज आय एम नॉट हिपोक्रेट. मी असं नाही करत की
मी माझ्या घराच्या आतमध्ये विस्की आणि जनतेच्या समोर पायनॅपल ज्यूस पिणारा नाहीये मी. आणि असं म्हणेन की आपल्या दारूच्या इंडस्ट्रीपैकी आम्ही 25,000 करोड रुपये दरवर्षी स्टेट गव्हर्नमेंटला आम्ही टॅक्स देतो. तर स्टेट गव्हर्नमेंटला आम्हाला विचारलं पाहिजे की हा पैसा घेऊन तुम्ही गरिबांसाठी काय करता? तुमच्या पार्टीचं जे स्लोगन आहे ते असलं पाहिजे पिओ और जिओ. माझं स्लोगन आहे पिओ और जिओ. तर माझं स्लोगन आहे पिओ और जिओ आणि तुम्ही म्हणत आहात हे पार्टीचं स्लोगन बनवा म्हणून. अरे काहीतरी ठेवा माझ्यासाठी तुम्ही. म्हणजे लिकर सर्व्ह करून सेवा करायची आहे तुम्हाला देशाची. हो नक्कीच. म्हणूनच तर माझे जे एपिक्स आहेत, एपिक्स जे आहेत रिलिजियस एपिक्स सुद्धा आहेत. 100,000 वर्षांपूर्वी हिस्ट्री तुम्ही बघाल तर लिहिलं आहे सोमरस. हे काही नॉन अल्कोहोलिक नाही आहे. सोमरस वॉज अल्कोहोल. इट इज पार्ट ऑफ इंडियाज कल्चरल हेरिटेज अँड ट्रेडिशन. सोमरसच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे खूप सारे काम आहेत ज्याच्याविषयी आमचे आरोप आहेत. आपण हा खटला चालू ठेवूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत. सुप्रसिद्ध उद्योगपती इंडस्ट्रियलिस्ट विजय माल्या यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप विजय माल्या यांच्यावर. आपकी अदालतमध्ये इंडस्ट्रियलिस्ट विजय माल्ल्यांवर आरोप आहे की हे ग्लॅमरच्या मागे धावतात. विजय साहेब, जे लोक तुम्हाला लहानपणापासून ओळखतात ते लोक म्हणतात की तुम्हाला तुमचे फादर सांगायचे कामावर लक्ष देण्यासाठी, परंतु तुमचं लक्ष असायचं सिनेमांवर. त्यामुळे तुम्हाला अशा जागी ठेवायचे जिथून सिनेमा हॉल 18 किलोमीटर दूर असेल. सिनेमाची आवड कधी इतकी नव्हती. मी केवळ एक एक्झाम्पल तुम्हाला सादर केलं की तिथे शहाजहापूरमध्ये अशी जागा होती ती की कामाच्या व्यतिरिक्त आणखी काही एंटरटेनमेंट प्रोस्पेक्ट नव्हता आणि पिक्चरसुद्धा बघायचा असेल तरीही 18 किलोमीटर दूर होतं हे. परंतु माझी काही इतकी पिक्चर बघायची आवड नाही आहे आणि अजूनसुद्धा मी तर 6 महिन्यांमध्ये एकदा पिक्चर पण आता बघतो. तर मी ऐकलंय पिक्चर बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहात तुम्ही. मी तर शॉवॉलेस सुद्धा घेतलं. 1,400 करोड खर्च करून मी किंगफिशर एअरलाईन सुरू केली. हे असंच होत नाही, सोपी गोष्ट नाही आहे. यामध्ये खूप मेहनतीची गरज असते. तर आता मी माझ्या प्रायोरिटीजवर खूप लक्ष देत आहे. मी चालत आहे. एखादा हे बघा- मित्र आला आणि म्हणाला की मला मदत करा, आम्हाला फायनान्शियल सपोर्ट हवा आहे, मी पिक्चर बनवतोय, तर मी नक्कीच कन्सिडर करेन. याचा अर्थ असा नाहीये की मी काहीतरी मोठं डायव्हर्सिफिकेशन सुरू केलं आहे की मला महान एक फिल्मचा प्रोड्युसर बनायचं आहे. मी एखाद्या मित्राला किंवा एखाद्या यंग अपकमिंग टॅलेंटला मी मदत केली तर मीडियाचे लोक लिहितात की मी प्रोड्युसर बनलो. मला थोडी संजय लीला भन्साली बनायचं आहे मला. लोक तर असं लिहितात की ज्या फिल्म्समध्ये ज्या हिरोईन्स असतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही हिंदी सिनेमाला फायनान्स अच्छा, तुम्ही तर खूपच चांगली आयडिया दिली. ही पद्धत मला माहिती सुद्धा नव्हती आधी. धन्यवाद. हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही सिनेब्लिट्स नावाचं मॅगझिन खरेदी केलंय जेणेकरून सिनेब्लिट्स मॅगझिन आमचं आहे आणि सिनेब्लिट्सला एक्सपॅन्ड करून मी हायब्लिट सुद्धा लॉन्च केलंय आणि हे ग्लॅमर मॅगझिन आहे. म्हणून तर म्हणतात की ग्लॅमर स्टक्स आहात तुम्ही. जिथे ग्लॅमर असतं तिथे जातात. एक गाणं आहे ना, जहां मैं जाती हूं वहीं चले आते हो. हो, जिथे मी जातो मीडिया जरूर मागे येतात माझ्या. ही गोष्ट सुद्धा खरी आहे. इथे या देशामध्ये मीडियाला प्रश्न विचारेन की ते इतके ग्लॅमर स्टक का आहेत. सिनेब्लिट्स is media. Cineblitz is a magazine that covers the film industry. But so is Stardust, so is Filmfare. So what's so great about my involvement in Cineblitz? You have Verb magazine,
You have Cosmopolitan. You have so many other magazines which are into fashion. So what is wrong with hybrids? एका गोष्ट न्यूजपेपर मध्ये अशी मी आहे की विजय माल्याने काही केलं तर स्पॉटलाइट लागते. गोष्ट अशी कोणी आहे आणखी की केलं असतं तर इतकं स्पॉटलाइट लागला नसता, पॉवर ट्रिप झाली असती. हे तसंच आहे ना, जसं डोनाल्ड ट्रम्प जेव्हा काही करतात तेव्हा हा. त्यांच्यावर स्पॉटलाइट लागतो. हो, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा काही करतो तेव्हा त्याच्यावर स्पॉटलाइट नक्कीच लागतो, परंतु मी तर डोनाल्ड ट्रम्प नाहीये. तुम्ही त्याच मार्गावर तर चालत आहात. आता लोक कधी म्हणतात की मी ब्रॅन्सनच्या मार्गावर चालत आहे, कोणी म्हणतात मी डोनाल्ड ट्रम्पच्या मार्गावर चालत आहे. मी तर केवळ इतकंच म्हणेन की मी विजय माल्याच्या मार्गावर चालत आहे बस. किंवा मग तुम्ही प्ले बॉय बनण्याच्या मार्गावर चालत आहात. बनण्यासाठी नाही, बनलो आहे मी. मी हे सुद्धा वाचलं की जी एअरलाईन तुम्ही लॉन्च केली त्यामध्ये एअर हॉस्टेस कोण असेल याचं सिलेक्शन सुद्धा विजय माल्या स्वतः करतात. हो, ती आमची क्वालिटी कमिटमेंट आहे. केवळ क्वालिटीच आहे ना, की त्याच्या मागे आणखी काही रहस्य तर नाही ना? तुम्ही तुम्हाला विचारायचं असेल तर आमची किंगफिशर एअरलाइन्सची सर्व्हिस ऑफरिंग, प्रॉडक्ट ऑफरिंग एक खूप हाय क्लास स्टँडर्ड आहे. त्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आम्ही सगळ्यात उत्कृष्ट इन फ्लाईट सर्व्हिस सादर करू आणि आमचे फ्लाइंग मॉडेल्स असतील कन्सिस्टंट विथ किंगफिशर ब्रँड इन्व्हॉल्वमेंट इन आता तर फॅशन. मला वाटतं विजय साहेब की तुम्ही या प्रोग्रामचा वापर किंगफिशर एअरलाइन्सला प्रमोट करण्यासाठी करतात. तुम्ही तुमचं इंडिया टेलिव्हिजन प्रमोट करण्यासाठी तर मला बोलवलं आहे इथे तुम्ही. आता बघायचं हे आहे की जनतेचे जज काय म्हणतायत. आप की अदालतमध्ये थांबूयात आणखी एका ब्रेकसाठी आणि वाट पाहूयात जनतेचे जज दिलीप चेरियन यांच्या निर्णयाची. आप की अदालतमध्ये आज आपण सादर केलं इंडस्ट्रियलिस्ट विजय माल्या यांना. आम्ही त्यांना स्पष्टीकरण मागितलं त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल, त्यांचं ग्लॅमर स्टक असल्याबद्दल, त्यांच्या पॉलिटिक्स बद्दल. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर आजचे जज दिलीप चेरियन यांच्या निर्णयाची. विजय माल्या यांच्याबद्दल प्रश्न आणि उत्तर ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की त्यांना असं जीवन व्यतीत करायला सुनवावं ज्यात त्यांनी जोमाने काम करावं आणि चांगलं काम करावं. त्यांना लायसन्स देण्यात यावं लोकांची कळ काढत राहण्याचं, कमतीशीर अंदाजाने. त्यांच्या या अंदाजाची आणि सोमरसाच्या उत्पादनाची शिक्षा म्हणून त्यांना एक आध्यात्मिक विचारांचं कॅलेंडर प्रकाशित करायला सांगितलं जावं आणि जे की क्लाउड्सच्या पातळीचं असावं आणि जे युबी स्पिरिट्सपेक्षा वेगळं काहीतरी असावं. हाच या अदालतचा निर्णय आहे. या आशेने आणि या विश्वासाने की विजय माल्या आणखी गंभीर होऊन राजकारण करतील, आपल्या बिझनेसला आणखी वाढवतील, आजचा प्रोग्राम इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूयात आप की अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.